Hello students, welcome to 7th standard English subject. In our previous video, we have learned the poem 4.1, that is double standards. Today we are going to start our new topic 4.2, that is baby pangolins night out. बेबी पेंगोलिन्स नाईट आऊट म्हणजेच काय, खवले मांजरांची जी लहान त्यांच्या बाळासोबतची जी रात्र आहे ती या पाठामध्ये वर्णन केलेली आहेत. सो वी विल सी द फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक 4.2 पेज नंबर 90. यू ऑल्सो पे अटेन्शन इन युअर टेक्स्ट बुक्स. विद्यार्थी मित्रांनो, खवले मांजर पँगोलिन्स यांची आजची जी परिस्थिती, आजची जी स्थिती आहे ती आपल्याला या पाठातून पाहायची आहेत. या पाठात पँगोलिन त्याच्या बेबीला म्हणजे बाळाला घेऊन तुमच्या भेटीला येणार आहेत. सो फर्स्ट वी विल सी द इंट्रोडक्शन. भाऊ काटदरे इज अ नेचर लव्हर अँड ॲन एमिनंट ॲक्टिव्हिस्ट. He has won many honors and awards for substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. Since 1992, he has striven through Sahyadri Nisarg Mitra organization, Chiplun, to make the concept of conservation of nature through livelihood a reality. बघा विद्यार्थी मित्रांनो, भाऊ काटदरे ही एक अतिशय ख्यातनाम अशी व्यक्ती आहे, कार्यकर्ते आहेत. त्यांना दुर्मिळ प्रजाती ज्या आहेत पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या, त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी त्यांना अनेक सन्मान आणि अवॉर्ड्स मिळालेले आहेत. बघा, ही हॅज ओन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस इंडेंजर स्पायसेस. तर 1992 पासून ते एकत्रित काम करत आहेत. कोणासोबत? तर सह्याद्री निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन चिपळूण. तर या संस्थेसोबत ते काम करत आहेत की निसर्ग संवर्धन त्या माणसांच्या सोबत राहूनच काम करूया असे त्यांचे ठरलेले आहे. तर बघूया या पाठ आपण आता बघूया बेबी पँगोलिन्स नाईट आऊट. तर बघा या पाठामध्ये या पँगोलिनचं जे बाळ आहे ते पहिल्यांदाच रात्रीची भ्रमंती करण्यासाठी त्या मांजरासोबत निघालेलं आहे आणि ते त्यांचं या पाठामध्ये अनुभव सांगत आहे. लेट्स सी द लेसन. पेज नंबर 91, 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आऊट. I will explain the lesson passage by passage. Come baby, wake up. We will go ant eating today. Mama Pangolin gave a gentle loving push to her 1-month-old baby with her long tapering mouth. Baby was still drowsy after a day's sleep. Mother tried to persuade him. You keep asking me to take you out. You say you are tired of drinking milk all the time. Now get up, get ready. तर या पाठामधले जी त्या पँगोलिनची आई जी आहे त्या बेबीची, चल उठ बाळ, आज आपण मुंग्या खायला जाऊया, असे ती आई पँगोलिनने तिच्या 1 महिन्याच्या तान्या बाळाला आपल्या लांब निमुळत्या तोंडाने हलकेच प्रेमाने ठोशा दिलेला आहे आणि ती सांगते आहे. दिवसभर झोपून देखील या बाळाला अजून सुस्तच आलेली होती. आईने त्याला म्हटले, बाहेर घेऊन चल म्हणून तूच नेहमी मला म्हणतोस ना, सारखं नुसतं दूध प्यायचा कंटाळा आलाय असे तू सांगत असतोस ना. हो ना, मग आता उठ आणि तयार हो बरं. नो वॉन्ट सेड बेबी. नाही, मी नाही उठणार.
आणि आपली लांब शेपूट ताणून आळस देत त्या बाळाने उत्तर दिलंय. स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. डोंट वरी, सेड मम्मा. I will carry you on my tail. Good boy, come on, it's time. काळजी करू नकोस, आई म्हणते. मी तुला माझ्या शेपटीवर बसून नेईल. शहाणं माझं बाळ ते. चल बरं, आता निघायला हवं. मम्मा set him on her tail and finally brought him out of the home. Their home was a snug hole in the earth, 9 inches wide and more than a meter long. तर बघा, आईने आपल्या त्या बाळाला शेपटीवर बसवले आणि एकदाचे घराबाहेर काढलेले आहे. बघा, त्यांचं घर म्हणजे काय तर 9 इंच रुंद आणि 1 मीटरहून मीटरभर लांब असं जमिनीतलं एक उबदार बीळ असतं. आईने तिला घट्ट बिलगून बस असे बाळाला बजावले आणि आपल्या नख्यांनी तिच्या खवल्यांना पकडून ठेवायला सांगितलेले आहे. मम्मा cautioned baby to sit tight and hold on to her scales with his claws. Claws म्हणजे नख्या. She began to walk steadily and cautiously. ती अतिशय स्थिरपणे आणि सावधपणे चालू लागली. Just then a porcupine went past them. तेवढ्यात एक साळींदर त्यांना ओलांडून पुढे गेले. Who's that? Baby wondered. ते कोण आहे? बाळाने आश्चर्याने विचारले. Oh, that's a porcupine. ते होय, ते साळींदर आहे. And who are we? मग आपण कोण आहोत? असं ते बाळ विचारते. मम्मा began to explain as she walked. चालत चालत आई त्या बाळाला सांगू लागली. We are pangolins. आपण कोण आहोत? तर खवले मांजर आहोत. We have many cousins. आपल्याला अनेक बांधव देखील आहेत. 4 of them are in Africa and 4 are in Asia. तर त्यातले 4 आफ्रिकेत असतात आणि 4 आशियात आहेत. We live in India, so people call us Indian pangolins. आपण भारतात राहतो, त्यामुळे मनुष्य आपल्याला भारतीय खवले मांजर म्हणून ओळखतात. In the northern part of India, our cousins Chinese pangolins are also seen. उत्तर भारतामध्ये चीनी खवले मांजर हे आपले बांधव देखील आढळतात. नेक्स्ट पेज नंबर 92. By now, Mama and baby had reached the anthill. एवढ्या वेळात आई आणि बाळ मुंग्यांच्या वारुळापर्यंत येऊन पोहोचले. Mama used her strong, sharp and curved front claws to quickly demolish the anthill. आईने भराभर आपल्या पुढच्या पायांच्या मजबूत अणकुचीदार आणि बागदार नख्यांनी वारूळ पोखरायला सुरुवात केली. The termites inside began to run helter-skelter. In and out went Mother's 1.5 foot long sticky tongue. She began to devour the termites. आतील वाळव्या सैरावैरा पळू लागल्या. आई तिची 1.5 फूट लांब चिकट जीभ वारुळाच्या आतमध्ये घातली आणि बाहेर काढली. पुन्हा आत घातली आणि बाहेर काढली. मग तिने वाळव्यांना फस्त करायला सुरुवात केली. Look baby, they are delicious. Eat them up quickly. This is how we pangolins gobble up termites. आईने तिची सांगितलं त्या बाळाला, बाळा हे कितीच रुचकर आहेत पहा. चल पटापट खाऊन घे. आपले खवले मांजर अशाच वाळव्या मटकावत असतात. Baby watched mother and tried to follow her example. बाळाने आईचे निरीक्षण केले आणि ते हळूहळू तिचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू लागले. स्लोली, हळूहळू. Yes, baby could do it too. And in and out went his tiny tongue. आणि खरंच बाळालाही ते जमू लागले. वारुळाच्या आत बाहेर त्याची छोटीशी जीभ चालू लागली. This was his first solid meal after being nursed on mother's milk for a month. जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोसल्यानंतर आज प्रथमच त्याने असा हट्ट
घट्ट आहार घेतला होता आणि त्याला त्या मुंग्या फारच स्वादिष्ट लागल्या होत्या. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वुड बी, शी टू वॉज हॅपी. आणि त्याला हे करताना बघून आईला देखील अतिशय आनंद झाला होता. गुड बेबी, रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन. हेच आपलं पँगोलिनचं प्रमुख अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स. आपल्याला इतर प्राण्यांसारखे दात नसतात. सो दिस इज वॉट वी ईट. त्यामुळे आपण हे सगळं अन्न हा आपला आहार खातो आपण. जस्ट देन ममा स्मेल्ड समथिंग. त्याचवेळी आईला वास आला. इन अ ट्राईस शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. क्षणार्धात तिने आपल्या बाळाला आपल्याकडे ओढून घेतले आणि पोटाशी धरले. शी हाईड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इन टू अ टाईड बॉल. आपल्या लांबलचक शरीराची एखाद्या चेंडूसारखी घट्ट गोल गुंडाळी करीत ती एका खडकामागे जाऊन लपली. एनीवन वुड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. इतर कुणालाही असं वाटेल की जणू एक तो खडकच होता. आफ्टर ए व्हाईल शी स्मेल्ड डिमिनिश्ड. काही वेळात तो वास विरून गेला. इट सीम्ड टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. तो दूर सुरक्षित अंतरावर गेलाय असं वाटलं. ममा लूझन्ड हर टेल अँड बीट अ लिसन केअरफुली. आणि आईने आपली शेपटी थोडी सैल केली आणि हळूच कानोसा घेतला. सी सीन अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. तिला एक प्रखर उजेडाचा झोत दिसला आणि त्याबरोबर काही आवाजही ऐकू आले. शी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. तिने अतिशय सावधपणे स्वतःच्या शरीराची गुंडाळी उलगडली आणि आपल्या बाळाला मोकळे सोडले. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाऊ. आत्ता आलेला वास तुला कळला ना. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. दुसरा कशाहीपेक्षा तो अगदी नीट लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा वास कसला होता. मनुष्याचा वास होता. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर. काही माणसे कल्पनाही करता येणार नाही इतकी दुष्ट असतात. ते सर्च फॉर अवर होल्स नेस्ट्स अँड डिग देम अप. ती आपली बिळे आपली घरटी शोधतात आणि उकरतात. दे किल अस. ते आपल्याला मारून टाकतात. ईट अवर फ्लेश अँड सेल अवर स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. आपले मांस खातात आणि आपली खवले विकून खूप खूप पैसा कमवतात. ह्युमन्स थिंक अवर स्केल्स आर मेडिसिनल. माणसाच्या मते आपली खवले अतिशय औषधी असतात. लॉंग लॉंग ॲगो when only tribal people living in the jungles knew about us, the situation was not so bad. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा फक्त जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना आपल्याबद्दल माहिती होतं तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. तेही प्राण्यांना मारत पण लोभीपणाने नव्हे. नाऊ यू हॅव टू बी on your guard against greedy people such as those we smelled just now. नुकताच आपल्याला ज्यांचा वास आला त्या लोभी माणसांपासून आपल्याला सतत सावध राहावं लागतं. When we step out for our night time wandering, they flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. आपण जेव्हा रात्रीच्या भ्रमंतीला बाहेर पडतो त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत टाकून ते आपला मागोवा घेतात आणि त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने आपल्याला ठार करतात. These very same wicked people have destroyed our habits and cleared away jungles. आपली घरे बांधायला आणि भटकायला त्यांनी आपल्याला जराही जागा ठेवलेली नाही. There is no room for us to build our homes and to roam around anymore. आता आपले जीवन फारच कष्टदायक झाले आहे. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. यू कॅन नेवर टेल देम समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. कधी कोण दबा धरून बसला असेल आणि आपल्याला ठार मारतील ते आता सांगता येत
नाही. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. त्यामुळे बाळा कायम सावध राहा, काळजी घे. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. आपण यांचे सहाय्यक आहोत हेच या माणसांना समजत नाही. आपण त्यांच्या भल्यासाठी लाखो मुंग्या आणि वाळव्यांना नष्ट करतो. They will spend huge amounts to do that themselves but will not spare us. तेच काम स्वतः करण्यासाठी ते लोक प्रचंड पैसा खर्च करतील, पण आपल्याला मात्र काहीही सोडणार नाहीत. मे गॉड गिव देम गुड सेन्स. देव करो आणि त्यांना सुबुद्धी मिळो. बी वन मोर थिंग. बाळा अजून एक गोष्ट लक्षात ठेव. देर आर सम गुड पीपल टू. या जगामध्ये काही चांगली माणसं देखील आहेत. दे नो अवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. त्यांच्या निसर्गाच्या अन्नसाखळीतील आपले स्थान आणि महत्त्व त्यांना ठाऊक असते. दे स्ट्राईव्ह टू मेक अवर लाईफ इझियर, टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आपली संख्या वाढावी आणि आपले जीवन सुलभ व्हावे यासाठी ती झटत असतात. टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कंपॅनियन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर या महाराष्ट्रातील सह्याद्री निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वनविभागाच्या मदतीने काही जागृत मोहीम ते चालवितात. ते गावोगावी जाऊन बैठका घेतात आणि आपले संरक्षण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करतात. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. दे पुट अप पोस्टर्स विथ दिस मेसेजेस एव्हरीवेअर अँड हँड आउट पॅम्पलेट्स. सगळीकडे ते असे संदेश लिहितात, फलक लावतात, पत्रके देखील वाटतात. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठी ते कठोर प्रयत्न देखील करत असतात. आपली छायाचित्र काढण्यासाठी आणि आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक छुपे कॅमेरे देखील उभारतात. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट अवर फोटोग्राफ. आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. हे भले लोक त्यांच्या या कामी यशस्वी होतील अशी माझी आशा आहे. अवर लाईफ विल बी इझियर अँड अवर किथ अँड कीन विल फ्लोरियस. त्यामुळे आपले जीवन सुलभ होईल आणि आपले सगळे सोयरे, आपली जात वाढीस लागेल. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, आता आजसाठी हे पुरेसं झालं. इट्स गेटिंग लेट. आता आपल्याला उशीर होत आहे. डीड माय लव रिलीश द टर्मिट्स. आता उशीर होतो आहे. माझ्या बाळाला वाळव्यांचा फराळ आवडला ना. वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. उद्या आपण रात्री पुन्हा इथे येऊ. नाऊ वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आता दिवस उगवायच्या आत आपण आपल्या घरी पोचायला हवं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या बेबी पँगोलिन्स आणि त्याच्या आईचं, या खवल्या मांजरांचं जीवन कसं असतं आणि ती आई आपल्या बाळाची कशी काळजी घेते हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. नाऊ राईट डाऊन द स्पेलिंग्स गिवन हिअर. इथे दिलेले स्पेलिंग्स आणि त्याचे अर्थ तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि स्पेलिंग्स लर्न करायचे आहेत.